पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढीलपैकी कोणता शब्द परभाषिक नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. आता या ठिकाणी हॉल आहे, कॅमेरा आहे, रूम आहे, हे सगळे इंग्रजी शब्द आहेत, परंतु रस्ता आपल्याला वेगळा शब्द आहे, म्हणून या ठिकाणी रस्ता आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा. ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना आपण काय म्हणतो? तर मित्रांनो, त्यांना आपण या ठिकाणी स्वर असं म्हणतो पहा. 14 खडी कशी तयार होते? तर 14 खडी बघा, व्यंजनामध्ये 14 स्वर मिसळून या ठिकाणी 14 खडी तयार होते. त्याच्यानंतर बघा, तमोगण या शब्दाची योग्य फोड कोणती होईल? तर तम अधिक गुण म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पहा. पुढीलपैकी भावाचक नाव कोणतं आहे? पुढीलपैकी भावाचक नाव कोणतं आहे? तर सौंदर्य, गुलामगिरी, विश्वास हे काय बघा भावाचक नाव आहेत. खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा. ये, हे, दे, घे, त्याच्यामध्ये हे काय बघा या ठिकाणी सर्वनाम आहे पहा. आईने मला कडू औषध दिलं. अधोरेखित शब्दाचा आपल्याला विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर कडू औषध कसं आहे बघा, या ठिकाणी या ठिकाणी गुण आहे बघा, गुणकारी. समजलं? शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? तर बघा, लिंग, वचन, विभक्ती म्हणजे वरीलपैकी सर्वांमुळे या ठिकाणी बघा बदल होऊ शकतो. पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये शक्य क्रियापद आहे मित्रांनो? तर लक्षात ठेवा, पुढीलपैकी शक्य कोणतं आहे? तर या ठिकाणी जर पाहिलं तर मला दररोज 3 मैल चालवते, हे काय बघा या ठिकाणी शक्य आहे पहा. मला दररोज 3 मैल चालवते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी उत्तर होईल. त्याच्यानंतर बघा, वा वा आम्ही हे कसे कबूल करीन. वाक्यात केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? तर विरोध केला बघा या ठिकाणी, मी कसं कबूल करेन. त्याच्यानंतर आनंद या नामाचं अनेक वचन काय, आनंद या नामाचं वचन ओळखायचं आहे. तर मित्रांनो, हे कसं आहे, एक वचनीचे आनंद. समजलं? त्याच्यानंतर सलाते, सलानाते हे कोणत्या दोन विभक्तीचं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे कशाचं आहे? द्वितीय आणि चतुर्थी. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी उत्तर होईल पहा. अरे वेड्या सोन चाफ्या काय रे तुझा बहर, पंक्तीमध्ये अलंकार कोणता आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार आहे मित्रांनो. आपल्याला चाफ्याचं उदाहरण आलं तर लगेच लक्षात ठेवायचं चेतना गुणोक्तीचं हे उदाहरण आहे.